गावाकडची बातमी. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करा, प्रेमसिंग जाधव नाईक यांची मागणी. प्रेमसिंग मेघा नाईक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सिंदगी, येथील रहिवासी असून हा माझा सर्वे नंबर आहे आणि शेती आहे. आणि मी असे तर पार्टनरशिपमधून त्यांच्या नावाने बिल आहे, दत्ता धर्मा राठोड यांच्या नावाचं बिल आहे. आणि मी स्वतः त्यांच्याकडून माल बोलून घेतल्याने यानं असंच फसवेगिरीचे बिल दिलेलं आहे आणि सगळं बोगस बियाणं वाटप करत आहेत. याच्यानंतर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं डिसेंबरमध्ये गव्हाचं बियाणं पण आणलं होतं 2 बॅग, तो पण बियाणं खराबच निघलं त्याला. त्याच्यानंतर म्हणलं त्याने की नाही साहेब आमची काही गलती नाही, कंपनीची गलती आहे. आम्ही नंतर दुमार देऊन दुमार आणि मूगचं बॅग तसंच दिले आणि ते मुगाचं बॅग पण असं बोगस निघलेलं आहे. आणि याचबरोबर महामंडळाचे मी 2 बॅग आणलेत, त्या 2 बॅगाला एकदम चांगली फळधारणा आहेत, ते पण आमच्याकडे फोटो आहे त्याच्यामध्ये. तरी मेहरबान शासनाने आणि कृषी अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून त्या अशा बोगस दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही शेतकऱ्याची विनंती आहे.